हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज माझं मन खूप म्हणजे मनात गोंधळ लई चालू होता आणि गोंधळ याच्यासाठी चालू होता की माझं चॅनल मोनेटाईज होता थोडं अडचण आली त्याच्यामध्ये. तर मला खूप गोंधळल्यासारखं होत होतं आणि किट्टूच्या पप्पांना पण मी सांगितलं, तर किट्टूचे पप्पा पण समजून घेत होते मला. तर मग माझं डोकं चालत नव्हतं. तर मग काय करू एवढं मी मेहनत घेतली यूट्यूबवरती आणि त्यातच मला काही परिणाम जर मिळत नाही आहे, तर म्हटलं काय करायचं. तर मी माझ्या कामातच मग्न झाले मग. आणि मग ते डोक्यातून निघायसाठी किट्टूच्या पप्पांनी प्लॅन ठरवला की कुठेतरी फिरायला जायचं म्हणून. आणि माझं मन तर काहीच नव्हतं, कारण की मी एवढी प्रयत्न केलं नाही का यूट्यूबवरती, पण ते सक्सेस पण व्हायला हवं होतं ना. तर थोड्या याने माझं क्वचित राहून गेलं. थोडं काहीतरी माझी मेहनत कुठंतरी कमी पडली असावी असं वाटते मला. पण थोडं नाही का, थोडं एक म्हणतात ना बाँड्री पुढं मी आलेली होती आणि लगेच पाय खेचला नाही का, पोहोचणार होते पण पाय खेचल्यासारखं असं झालं माझ्यासोबत. तर माझं मन खूप 2 दिवसापासून नाही, माझं मनच नव्हतं. तरी मी कसं तरी नाही का स्वतःला सावरत कामात माझं मन टाकत होते आणि माझं चालूच होतं काही ना काही. पण मनात एक विचार येते ना की आपण मी 1 वर्षापासून, मी त्याच्या आधीपासून 4 वर्ष मी एका यूट्यूब चॅनलवरती काम करत होते आणि त्याला पण मेहनत घेतली. पण ते माझं मोबाईल त्याचं सॉफ्टवेअर बंद पडल्यानंतर माझं मोबाईलचं सगळं मेहनत ते सगळं निघून गेलं. त्यानंतर किट्टूच्या पप्पांनी मला मोबाईल घेऊन दिला. नवीन मोबाईल जानेवारीमध्ये घेतला होता मी मागच्या वर्षी. आता 1 वर्ष झालं तसंच मोबाईल, कारण मी किट्टूच्या पप्पाला प्रॉमिस केलं होतं का मला मोबाईल द्या घेऊन, मी माझं चॅनल चालू करते आणि त्याच्यावरती बघाच तुम्ही मी काय करते. आणि मी ते करून पण दाखवलं. माझ्या चॅनलला मी खूप काही मेहनत घेतली आणि करून दाखवलं. आणि किट्टूच्या पप्पाला पण माहिती आहे माझी मेहनत, आणि ते पण समजून घेऊ शकतात की मी खूप मेहनत केलेली आहे, मनापासून मेहनत केलेली आहे. फक्त त्याचा परिणाम मिळायचा आहे तर काही हरकत नाही आहे. परिणाम कुठलंही आपण श्रम करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळायला थोडा वेळच लागतो आणि मिळतो तेव्हा आपल्याला गोड लागतो. पण मी समाधानी आहे की मला असं वाटतं की मी मेहनत केली. आता त्याचा परिणाम हा देवच देऊ शकतो आणि देवाशिवाय आपल्याकडे काही पर्याय नाही आहे. मी माझ्याकडून फुल प्रयत्न केलेले आहे की माझ्या चॅनलला मी खूप म्हणजे नाही का, मी जे दुसऱ्यांच्यापेक्षा मी खूप वेगळे कंटेंट बनवते आणि टाकते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मला असं वाटते का माझं चॅनल व्हायला पाहिजे होतं, पण ते असतात ना की आपल्याला जे पाहिजे ते होत नसते. पण देवाच्या मनातलं देवच सांगू शकतो नाही का. तर असो, काही हरकत नाही आहे. आपण आपलं मेहनत करत राहायची आणि पुढं चालत राहायचं. असं चालून नाही का मी माझ्या मनाला थोडासा दिलासा दिला आणि इकडं मग आम्ही फिरायला आणलं किट्टूच्या पप्पानी. तर मग माझं मन तर नव्हतं, सगळं मन, आणि मोबाईल जसा दिसला की माझं मन नाही का परत त्याच्यामध्ये जायचं आणि मग चॅनल खोलून मी परत माझ्या मनाला हे करायची. तर असंच होत होतं. पण इकडलं पण वातावरण खूप छान आहे, भारी आहे. आणि किट्टूच्या पप्पांनी पण माझं मन ओळखून नाही का मला फिरायला आणलं, त्याबद्दल मी त्यांचे थँक्यू म्हणणार आहे.